Hello students, I am Poddar Madam, Chatran English School, Manmad. You learned about the third law of motion of chapter 1, laws of motion of science 1. Then today we will learn about the law of conservation of momentum. This law of conservation of momentum is based on the third law of motion. See here, the law of conservation of momentum. Here derivation of this law is given. Suppose an object A has a mass m1 and its initial velocity is u1. And object B has a mass m2 and initial velocity is u2. Here the derivation is given. Here A is the object and this is the B is the object. Has mass A has a mass m1 and B has a mass m2. Then object A has initial velocity u1 and B has initial velocity u2. Then according to formula of momentum, the initial momentum A is m1 u1. Initial momentum is m1 u1. Here P is equal to m. We know that P is equal to mv. That is momentum is equal to mass multiplied by velocity. Here the velocity is initial velocity and hence it is m1 un. And that of B is m2 u2. m2 u2. This is m1 u1 is the initial velocity and m2 u2 is the initial velocity. This is done for before collision. कोलिजनच्या आधी म्हणजे एकमेकांवर ते आघात करायच्या आधी ह्या गोष्टी आहेत. सपोज दिस टू ऑब्जेक्ट कोलाइड्स. आता हे बिफोर कोलिजन आपण सांगितलं. सपोज टू ऑब्जेक्ट्स कोलाइड्स म्हणजे ते एकमेकांवर त्यांचं कोलिजन झालं म्हणजे याला म्हणू आपण आफ्टर कोलिजन. द फोर्स A ड्यू टू B इज F1. याचा आफ्टर कोलिजन हा A चा फोर्स किती होता? F1 होता. हा A चा फोर्स F1 आपण घेतला. ड्यू टू B इज F1. दिस फोर्स विल कॉज ॲक्सेलरेशन इन A अँड इट्स वेलॉसिटी बिकम V1. अँड F1 फोर्स आहे आणि ॲक्सेलरेशन झालं आणि म्हणून वेलॉसिटी बिकम V1. त्याची वेलॉसिटी V1 झाली. The momentum of A after collision is m1 v1. Momentum is m1 v1. According to Newton's third law of motion, A also exerts the equal force on B. A ने B वर इक्वल फोर्स लावलेला आहे इन द अपोजिट डायरेक्शन. त्याच्या अपोजिट डायरेक्शननी फोर्स लावलेला आहे. अपोजिट डायरेक्शननी फोर्स लावला and this will cause a change in the momentum of B. Its velocity after collision is v2. याची वेलॉसिटी v2 झालं तर मोमेंटम काय येईल? m2 v2. मोमेंटम येईल m2 v2. देन इथे फोर्स आहे F1. इथे काय येईल? F2. बट दीज आर द अपोजिट डायरेक्शन्स. देअरफॉर मायनस F1 इज इक्वल टू F2. दोघांच्या अपोजिट डायरेक्शन म्हणून आपल्याला असं लिहिता येईल. द मोमेंटम ऑफ B आफ्टर कोलिजन इज m2 v2 अँड इफ F2 इज द फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन B वरचा फोर्स F2 आहे, देन F2 इज इक्वल टू मायनस F1. F2 इज इक्वल टू मायनस F1 असं आपल्याला लिहिता येणार आहे. मग आता काय करू आपण? बाय द फोर्स इक्वेशन F इज इक्वल टू ma. फोर्स इक्वेशन इज F इज इक्वल टू ma. हे आपल्याला माहिती आहे. मग काय म्हणू? m2 मल्टिप्लाइड बाय फोर्स इज इक्वल टू ma. देन m2 मल्टिप्लाइड बाय v2 मायनस u2 अपॉन t. इथे A2 ची किंमत आपल्याला टाकायची आहे. A इज इक्वल टू v मायनस u अपॉन टी आहे. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? v2 मायनस u2 अपॉन टी इज इक्वल टू मायनस m1 मल्टिप्लाइड बाय मायनस m1. आता हे मायनस कुठून आणलं? इथे मी लिहिले बघा. मायनस F1 इज इक्वल टू F2 म्हणजे हे येईल मायनस m1 A1 इज इक्वल टू m2 A2 असं आपल्याला लिहिता येणार आहे. मग हेच आपण इथे मांडलेलं आहे. मायनस m1 मल्टिप्लाइड बाय A1 इज v1 मायनस u1 अपॉन 2 आणि F2 साठी काय भरणार आहोत? m2 मल्टिप्लाइड बाय v2 मायनस u2 अपॉन t. दिस टी गेट कॅन्सल करू. आता दिस मच इज m2 मल्टिप्लाइड बाय v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 मल्टिप्लाइड बाय v1 मायनस u1. आता आतमध्ये गुणूयात. m2 v2 मायनस m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 v1
अँड मायनस मायनस प्लस m1u1 असं आपण लिहिलं. मग आता v1 एकीकडे आणू आणि u1 एकीकडे आणू, u एकीकडे. मग दिस इज m2 v2, दिस मायनस m1 v1 after transmission it goes to m plus m1 v1 is equal to, after transferring m2 u2 it is plus m2 u2, therefore m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2, and this is the equation for the law of conservation of momentum. Then the magnitude of total final momentum is equal to magnitude of total इनिशियल मोमेंटम. हे दोन्ही सारखे असले पाहिजे असं आपल्याला म्हणता येणार आहे. Thus, if no external force acting on the two objects, their total initial momentum is equal to its final momentum, and this statement is true for any number of objects. मग आता लॉचं स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. When no external force acts on two interacting body, their total momentum remains constant and it does not change. त्याचं मोमेंटम बदलतं का? नाही, ते कधीही बदलणार नाही. कुठलंही बाह्य बल त्यावर लावलेलं नाही तरी सुद्धा. अँड दिस इज अ कोरोलरी ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉ ऑफ मोशनची हे कोरोलरी आहे आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणून आपण पुढे असं म्हणू की इट स्टेट्स दॅट वेन टू ऑब्जेक्ट कोलाइड्स द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. हे स्टेटमेंट आपल्याला गृहीत धरता येणार आहे. देन हिअर द टोटल, आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. In order to understand this principle, let us consider the example of bullet fired from the gun. Example है bullet fired from the gun. When the bullet of mass m1, bullet ला mass आहे m1, is fired from the gun from mass m2. म्हणजे इथे आपण बुलेट लिहू आणि इथे लिहू गन. बुलेट has a mass m1, gun has a mass m2. The velocity, its velocity become v1 आणि इथे काय होईल v2 होईल, v2. मग इथे काय म्हटलं, velocity, its velocity becomes v1 and its momentum become m1 v1. Before firing the bullet, both the gun and the bullet are at rest. दोन्ही रेस्ट पोझिशनला होते. Hence टोटल इनिशियल मोमेंटम इज 0. त्याचं इनिशियल मोमेंटम कसं होतं, 0 होतं. p इज इक्वल टू 0 होतं. m1 u1 इज इक्वल टू 0, m2 u2 इज इक्वल टू 0, कारण तिथे u1 नव्हताच, इनिशियल नव्हता, ते रेस्टमध्ये होते, म्हणून p इज इक्वल टू 0 होते. अकॉर्डिंग टू अबव लॉ, द टोटल फायनल मोमेंटम ऑल्सो हॅज टू बी 0. दस द फॉरवर्डिंग मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. म्हणून मग बुलेट फायर केल्यानंतर मागच्या बाजूला ती गन खेचल्या जाते. अँड दिस बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज नोन ॲज रिकॉईल. त्याला रिकॉईल मोशन असं म्हणतात. अँड द वेलॉसिटी ऑफ रिकॉईल v2 इज सच दॅट m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू 0 लिहिलं आपण, तर इथे काय येईल, m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. हे आपल्याला इथे 0 लिहिता येणार आहे. हेन्स v2 इज इक्वल टू मायनस m1 अपॉन m2 मल्टिप्लाइड बाय v1 असा आपला फॉर्म्युला होऊ शकणार आहे. म्हणून अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमवरची बघता येणार आहे. आणि इथे आपण थांबणार आहोत. पुढच्या तासाला आपण यावर आधारित उदाहरणं घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.